नमस्कार भावना, पुन्हा एकदा आपल्या मराठी युट्यूब चॅनल तुमचं स्वागत. पुन्हा एकदा आपण चालले श्री समर्थ मठ. ते कुठे जाणार ते तुम्हाला सांगणार नाही, पण आत्तापर्यंत आपण वारी क्रमांक 7वा आता जस्ट आपण चालू आहे. आणि आत्तापर्यंत आपण गेलो पलसदरी, दिघे, वडा, पनवेल, कर्जत, रिस आणि आता चाललं आपण असं या 2026मधलं खूप सुंदर असं स्वामींच्या मठामध्ये तुम्हाला आज घेऊन चालले. नक्कीच आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. जर चॅनलला कोण नवीन असेल नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करा विसरू नका. तुम्हाला खूप असे अनेक तुम्हाला पावसाळ्यामध्ये ब्लॉग बघायला भेटतीलच. आणि नक्कीच आपल्या ब्लॉगला लाईक कमेंट करायला विसरू नका. नक्कीच आपलं हे लिंक पूर्णपणे शेअर करा आणि पूर्ण चौक विभाग असो किंवा कालापूर विभाग असो सर्वांना ही लिंक पाठवा. का तुम्हाला असं खूप सुंदर असं तुम्हाला आज मठाचं मी दर्शन घेणार. तुम्ही नक्की तिथे याल आणि माझं बघून नक्की चला. आपला आजचा ब्लॉगमध्ये तुम्ही प्रवासामध्ये तुम्ही सुरू राहा. चला गाईच. वाव, खतरनाक असा क्लायमेट. आणि स्वामी म्हणतात रस्ता किती कठीण असला तरी तुझं चालणं तू सोडू नकोस. तुझं नशीब बनल्याला मला एक क्षण पुरेसं आहे. श्री स्वामी समर्थ. नक्कीच आपले हे स्वप्न कंप्लीट होतील आणि आपण जसं आपला नेहमीच रोड मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आणि हा समोरचा क्लायमेट बघून तुम्हाला कसं वाटतं. असं झालं मी कधी त्या लोकेशनवरती पोचतोय. चला गाईच कंटिन्यू करा. तो जसं आपण पोहोचलो खालापूर फाट्यावरती. जर तुम्हाला पनवेल किंवा मुंबईवर येणार तर तुम्हाला खोपोली रोडने यावं लागेल. आणि खालापूर फाट्याला आल्यानंतर तुम्हाला राईट मारल्यानंतर तुम्हाला सरळ याच्यासमोर तुम्हाला लेफ्ट साईडला स्वामींचं मन देखील बघू शकतो. तुम्हाला तिथे असं वाटेल की आपण मालवणमध्ये आलो किंवा आपल्या कोकणामध्ये आलो. सेम त्या टाईपमध्ये स्वामींचं मठ बांधण्यात आलं. खूप छान आहे. चला आता काय तुम्हाला मी दाखवतो आपलं स्वामींचं मठ. सो गाइस जस्ट आता फायनल पोहोचला आपला स्वामींच्या मठामध्ये. बघू शकतो तुम्ही आज समोर आपला श्री समर्थ मठ खालापूर इथं आहेत. बघू शकतो तुम्ही मंदिर. आणि खूप छान असं स्वामींचं मठ आहे आणि असं मन खूप प्रसन्न झाले बघून स्वामींचं मठ आपला खालापूर तालुक्यामध्ये. तर खूप छान असं मठ आपला मानण्यात आलं. 7 मे 2026मध्ये आपलं त्या दिवशी वाढदिवस होता. त्या दिवशीच आपल्याला आमंत्रण होतं, पण आपल्याला काही कारणामुळे आपलं येताना आलं. सो आज स्वामींच्या कृपेने आपण स्वामींचं दर्शन घडती वारी क्रमांक 7 आपण खालापूरमध्ये आलेलो आहेत. सो गाईज माझ्यासोबत पूजन. आता आपण जाऊ आतमध्ये स्वामींचं मठामध्ये. तुम्हाला दाखवतो पूर्ण स्वामींचं मठ आणि पूर्ण स्वामीमय गाव झालं आपलं खालापूर. असं म्हटलं जातं का जिथे स्वामींचं मठ असतंय तिथं पूर्ण गाव पूर्ण स्वामीमय होते आणि स्वामींची इच्छा असते त्या गावामध्ये येण्याची. त्यामुळेच आज खालापूरचं पण स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे पूर्णपणे. तो काहीच बघू. आता आपण जाऊ आतमध्ये. चला काहीच जायचं सुद्धा आतमध्ये. चला. श्री स्वामी समर्थ मठ खालापूर 2026मधलं खूप सुंदर असं स्वामींचं मठ तुम्ही पाहिलं आहे का? नक्कीच आपल्या विभागामध्ये तो पण आपला खालापूरमध्ये तुम्ही बघू शकता. असं वाटतं की कुठे कोकणामध्ये आपल्या मालवणमध्ये सेम फील येते आल्यासारखं खूप. आणि आजूबाजूचं वातावरण स्वच्छता बघून खूप मन प्रसन्न होतं. मठाच्या समोर इथंच तुम्हाला 2 मजली मठ दिसतो आणि खालीच जुनी मूर्ती आणि वरती नवीन स्थापन केलेली मूर्ती. आपण जस्ट आला तर वरती. श्री स्वामी समर्थ मठाच्या आतमध्ये येतात स्वामींचे मूर्तीचे दर्शन होतं. असं साक्षात स्वामी तिथे बसलेत. अंगावर माझ्या काटा आणि शार आले. बघताच मन प्रसन्न झालं. तर स्वामींच्या चरणी आपण नतमस्तक होतो आणि स्वामींच्या चरणी आपण एकच प्रार्थना करू की जे मला 100 मठ दर्शनवारी कंप्लीट करायचे आहेत आणि आपल्याला टोटल 1 लाख सबस्क्रायबर कंप्लीट करायचे आहेत. तो पण आपले स्वामी भक्त करतील हे अपेक्षा आहेच. आणि समोर बघू शकता तुम्ही स्वामींचा पूर्ण हा मठ कसं वाटते बघूनच खूप मन प्रसन्न झालं. श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांनी कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. सोबतीला नाही कोणी, सोबतीला माझे स्वामी. खाली आलो आम्ही काकांना स्वामींच्या. माझं नाव संतोष माधव सावंत. आज मी राणापूरचे स्वामी समर्थ मठ बालकृष्ण नगर पाटील यांची तर रोजची आरती आम्ही चुकवली नाही. अण्णा आणि आम्ही दोघं रोजची आरती करत स्वामी समर्थांची मठात. त्यांच्या घरात त्यांनी एक रूम दिली आणि त्यांच्यामुळे आम्ही स्वामी भक्त झालो खालापूरमध्ये. आणि खालापूर गावासाठी चांगलं आहे म्हणजे कसं काय माहिती आहे.
स्वामींचे सर्व भक्त झाले खालापूरमध्ये. ज्यांनी जो रोपटं लावलं आहे अण्णा त्यामुळे आज हे मोठ्या वृक्षाच्या रूपात हे दिसतं. आणि अक्कलकोटच्या पालख्या पण खालापूरमध्ये अन्नछत्राच्या पालखी खालापूरमध्ये यायच्या पहिले. म्हणजे आम्ही सर्व लहानापासून सर्व बघतोय अक्कलकोटच्या अन्नछत्राच्या पालख्या खालापूरमध्ये त्यांच्या मठ होता जुना तिथे यायच्या आणि गावातून पूर्ण पालखी फिरायची अन्नछत्राची पालखी. आणि या मठाची स्थापना कधी झाली आता तुम्हाला? ह्या आता मठ स्थापन होऊन तरी 38-39 वर्ष झालेत पहिले अगोदर. आणि त्यांचं ते मठ आता हे आपण हे करण्यासाठी एवढे दिवस गेले म्हणजे नवीन म्हणजे सर्वांसाठी खुलं करण्यासाठी. खूप छान मस्त वाटलं. आणि आपला खालापूरमध्ये खूप छानसा मठ आहे स्वामींचं. नक्कीच तुम्ही स्वामींचं दर्शनासाठी या. आणि खूप मस्त वाटतं की आपल्या खालापूरमध्ये स्वामींचं मठ झालं आहे आणि खूप जणांना अजूनपर्यंत माहीत नाही आहे. तर नक्कीच आपला हा व्हिडिओ सर्वजणांना शेअर करा जेणेकरून आपले सर्व स्वामी भक्तांना समजेल की आपल्या खालापूरमध्ये खूप छान प्रकारचं स्वामींचं मठ आहे. आणि लवकरच लवकर स्वामींच्या दर्शनासाठी तुम्ही या. आणि खालापूर गावासाठी नाही, हा खालापूर पूर्ण तालुका खालापूर हा जिल्ह्यासाठी सर्वांसाठी. आणि इथं जवळच एक्सप्रेस हायवे पण आहे आणि बांबेपुरा जुना हायवे आहे. त्यामुळे लोक पुण्याला जाणारे मुंबईला जाणारे इथून दर्शन घेतायचं जायचं. एक्सप्रेसला जाताना खालापूर टोल नाका तिथे जाताना खालापूर मठ हा जवळच आहे एक्सप्रेस हायवे. लोक दर्शन घेतलं पुढे जाईल. आणि स्वामींचा आपलं रनिंग कसं असतं? आरती 7:30ला आरती चालू होते. 7:30ला रोजची आरती असते. 7:30ला रोजची आरती चालू. नक्कीच खूप छान प्रकारे तुम्ही मंदिराबद्दल माहिती सांगितली. खूप मस्त वाटलं आणि मन प्रसन्न झालं. आणि आपण पूर्ण 100 मठ दर्शन घेण्यासाठी आपण वारी चालू केला. तर वारी क्रमांक आपला 7 आहे. जेव्हा आपले 100 वारी कंप्लीट होतील आणि स्वामींचं दर्शन घेऊन आपण अक्कलकोटला सर्वांना घेऊन जाणार होते पण फ्रीमध्ये. आणि खालापूर गावातील स्वामी भक्तांनी पण सर्व प्रयत्न केले त्या मठासाठी. जे सेवेकरी स्वामींचे सेवेकरी त्यांचं पण योगदान आहे. खूप छान मस्त मठाचं कसा हे होईल आणि खालापूरचं नाव कसं मोठं होईल हे सर्वांनी. आणि स्वामींची इच्छा असते की कोणत्या गावामध्ये जाते. स्वामी मग पूर्ण खालापूर झाल्या तुमचं खूप नशिबान. आणि आम्ही त्या विभागामध्ये आहेत. आमची खूप नशिबान आम्ही त्यामध्ये आहेत की आपल्या विभागामध्ये स्वामींचं मग खूप छान प्रकार झाले. आणि तुम्ही नक्कीच बघण्यासाठी ते या. कारण स्वामींच्या चरण नतमस्तक व्हा. स्वामींच्या चरण नतमस्तक झाल्यानंतर स्वामींनी कधीच आपल्याला नाराज केले नाहीत. आणि नक्कीच मलाही स्वामी अनुभव आला खूप छान. आणि नक्कीच तुम्हालाही आला असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये श्री समोर लिहा. आणि स्वामींच्या दर्शनासाठी नक्कीच श्री स्वामी. सो गाईज जस्ट आत्ताच आलो स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन बाहेर आलो. आणि खूप छान असं वातावरण झालं आहे बघू शकता तुम्ही खालापूरमध्ये. आणि रोडच्या साईडलाच असल्यामुळे खूप प्रत्येक गाडी येते स्वामींच्या चरणी आणि नतमस्तक होऊन पुढे जाते. आणि बघू शकता तुम्ही छान प्रकारे स्वामींचं मठ आपला खालापूरमध्ये. नक्कीच हा पूर्ण व्हिडिओ सर्वांनी शेअर करा. पूर्ण मुंबईभर पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण आपल्या आजची व्हिडिओ शेअर करा. कसं वाटतं सुचेल तुला आजचा ब्लॉग आपला? आणि स्वामींच्या चरणी आज आपण नतमस्तक झालं. खूप दिवसानंतर आपली वारी सुरू झाली होती आणि त्यानंतर आपली वारी क्रमांक 7 आज आपली कंप्लीट होते. तुला कसं वाटतंय? मस्त वाटतंय. मस्त वाटतंय. आणि स्वामी भक्तांना काय असेल नक्कीच आपल्या ह्या खालापूर मठासाठी तुम्ही नक्कीच या आणि आणि दर्शन घ्या स्वामींचे. आणि खूप मस्त वाटतं. अजून घरी जायचं मन होईत ना. असं वाटतं की इथेच अजून शांतपणे स्वामींच्या चरणी बसावं असं वाटते. तो सुगत जाऊन 5 मिनिटातून थांबू जरा आणि त्यानंतर आपण निघू आपल्या घरी. मठाच्या समोरच पार्किंगसाठी जागा तुम्ही बघू शकता. आणि हा क्लायमेट खूप छान झालं. आता वाजले 7 आणि हा वातावरण बघून तुम्हाला मन प्रसन्न नक्कीच होणार. सोगात आता रेडी झाला आपला घरी झाला. आणि वारी क्रमांक 7 आता कंप्लीट झाली. खूप मस्त वाटते. आणि जसं आपण खालापूर फाट्याला आलो आणि जसं आपण चाललो घरी. नक्कीच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा जवळ आसपास कुठे तुमचं स्वामींचं मठ असेल. नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. नेक्स्ट आपण तिथे जाण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आपल्याला टोटल स्वामींचे 100 मठ दर्शनवारी कंप्लीट करायची. त्यासाठी तुम्हाला मला एक छोटीशी हेल्प करावं लागेल. जेणेकरून कमेंट बॉक्समध्ये नक्की करा की जिथे आजूबाजूला कोणत्याही लोकेशनला असू दे पुरा महाराष्ट्रामध्ये कुठेही असू दे आपण तिथे जाण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आणि तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा आवडला आणि तेही कमेंट बॉक्स नक्कीच सांगा. जर आपला नवीन
चॅनलला कोण नवीन असेल नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करा आणि लाईक करा आणि कमेंट करा, शेअर करा. आणि कालापूरकरांनो आणि खोपोलीकरांनो आपले व्हिडिओ शेअर करायला तुम्ही विसरू नका. आणि समोर तुम्हाला लाल बटन दिसतं तिथं नक्कीच टच करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करा. काय सुद्धा बोलतो नक्कीच करा. तो गाईस आता आम्ही जातो आम्ही घरी. तुम्ही पण खुश राहा. आता आपण अजून आपल्या इकडे पावसाचं आगमन झाला नाही आहे. कालापूर तालुक्यामध्ये नक्कीच स्वामींचं दर्शन घेतलं तर बघू उद्यापासून पाऊस पडते की नाही ते. चला गाईस आजचा ब्लॉग मी इथेच थांबवतो. पुन्हा एकदा भेटून लोकेशन न्यू ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.